नमस्कार, मी एलिझा आणि आपले सर्वांचे एलिझाज कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप 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 स्वागत आहे. आणि आज आपण एक वेगळी आणि आगळी अशी रेसिपी काही बनवणार नाही. आज आपण सीझनल जे आपले गाजर आहेत, गाजरचा हलवा एकदम सोप्या पद्धतीने झटपट बनणारा आणि जास्त काही कचकच किटकिट नाही अशा पद्धतीचा हा गाजरचा हलवा मी इथे बनवणार आहे. या ठिकाणी असे सुंदर असं मस्त चविष्ट असा गाजरचा हलवा आपण तयार केलेला आहे. बघूया हा गाजरचा हलवा बनवण्यासाठी काय काय साहित्य आपण वापरणार आहे ते. या ठिकाणी मी 2 किलो गाजर साफ करून घेतलेले आहेत. व्यवस्थित त्याचे जे स्किन आहे ते व्यवस्थित आपण काढून घेतलेलं आहे. साल जे आहे ते काढून घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून इथे मी गाजर आपले तयार केलेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, पूर्ण खिसून घेऊया. खिसून घेण्यासाठी तुम्ही तुमच्याकडे जे साहित्य आहे त्याचा वापर तुम्ही करू शकता. माझ्याकडे फूड प्रोसिजर आहे. फूड प्रोसिजरमध्ये झटपट गाजर होतात आणि मी आपले इथे 2 किलो हे गाजर आहेत. झट आणि पट 5 मिनिटाच्या आतमध्ये माझे सर्व गाजर जे आहेत हे खिसून तयार झालेले आहेत. आणि व्यवस्थित प्रकारे गाजर खिसून घेतल्यानंतर लाल गाजर हे फक्त थंडीमध्ये येतात आणि हा अशा प्रकारे आपल्याला गाजर दिसत आहे. मोठ्या साईजची प्लेट लावली होती, बारीक साईजची लावली की ज्यूस खूप जास्त येतो आणि ज्यूस न करता आपल्याला गाजरचा हलवा हा बनवायचा आहे. आणि हा खिसलेला गाजर जो आहे हे 2 किलो घेतलेला आहे. तर याच्यासाठी मी पावशेर खवाचा ताजा फ्रेश खवा यूज केलेला आहे. त्याचप्रमाणे मी इकडं 400 ग्रॅम बरोबर मोजून मी 400 ग्रॅम साखर घेतलेली आहे. हे योग्य प्रमाण आहे, कारण जास्त साखर घेतली तर आपल्याला साखर ही जास्त अति गोड पण, कारण गाजरचा स्वतःचा गुणधर्म एक गोड आहे. तर मी इकडे 400 ग्रॅम साखर, पावशेर खवा आणि तुम्हाला हवे आहे काजू बदाम पिस्ता देखील तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आणि याच्यामध्ये मी 2 कप दूध हे टाकलेले आहे. तर अशा प्रकारे हे जे साहित्य आहे, पुन्हा एकदा मी सांगते, 2 किलो गाजर, 400 ग्रॅम साखर, पावशेर रवा, आवडीनुसार तुम्ही काजू बदाम आणि अजून बाकीचे जे साहित्य आहे ते घेऊ शकता. आणि 2 चहाचे जे कप असतात ते कप दूध इथे मी टाकणार आहे. आणि विलायची 10-15 विलायची मी बारीक अशी करून घेणार आहे. पहिल्यांदा मी या खलबत्त्यामध्ये विलायची थोडीशी ओबडदोबड त्याला आपटणार आहे, म्हणजे सोलताना ती पटकनी सोलायला आपल्याला सोपे जाते. तर मी विलायची इथे सोलून घेणार आहे. आणि जेव्हा मी थोडीशी साखर मी याच्यामध्ये बारीक करणार आहे, कारण काय होणार आहे की विलायची पूर्ण व्यवस्थित बारीक होण्यासाठी साखर आणि विलायची जर एकत्र केली तर विलायचीची पूड तयार होते. आता इथे मी 2 मोठे चमचे तूप देखील वापरणार आहे. तूप हे ऑप्शनल आहे. तुम्हाला डालडा वापरायचा असेल तुम्ही डालडा वापरा. प्युअर तूप आहे, अजून वेगवेगळ्या प्रकारचे गाईचं आहे, म्हशीचं तूप, तुम्हाला जे हवं ते तुम्ही वापरू शकता. मी घरामध्ये जे तूप बनवते तर त्याच्यामध्ये मी एका डब्यात नेहमी साचवून ठेवत असते आणि ते आपण तूप इथे वापर करणार आहे. कढई मी मोठी घेतलेली आहे, कारण 2 किलो गाजर आहे. भरपूर आपल्याला जागा लागणार आहे. आणि या ठिकाणी मी तूप हे कढईमध्ये गरम करून घेत आहे. छानपैकी व्यवस्थित असे मोठे 2 चमचे, म्हणजे हे टेबलस्पून जे आहे हे 4 टेबलस्पून आणि मोठे 2 चमचे आपण तूप इथे वापरणार आहे. आणि पूर्ण तूप हे मेल्ट झाल्यानंतर याच्यामध्ये आपण गाजर टाकायचे आहेत. आता गाजर बघा, पूर्ण तूप हळूहळू आता पूर्ण वितळून झालेले आहे. आता याच्यामध्ये आपण गाजर टाकूया. आणि सर्व गाजर टाकल्यानंतर व्यवस्थित प्रकारे आपण सर्व चमच्यानी याला एकजीव करून घेऊया. म्हणजे काय होणार आहे की छानपैकी जो गाजर आहे त्या गाजरला व्यवस्थित हे तूप जे आहे ते एकत्र सर्व जागेवर तूप हे मिक्स होणार आहे. एखादा गाजर खिसताना एखादा तुकडा आपण निघतोच, तो आपण काढून ठेवू शकतो किंवा तो देखील ॲड केला तरी काहीही प्रॉब्लेम नाही आहे.
आणि हे पूर्ण जे मिश्रण आहे गाजर आणि तूप हे सर्व, आत्ता मी साखर टाकलेली नाही, हे आपण 10 मिनटं आपण सीमवर याला झाकण ठेवूया. म्हणजे हे जे गाजर आहे ना हे व्यवस्थित प्रकारे मिक्स होईल. आणि व्यवस्थित प्रकारे बघा तूप हे पूर्ण गाजरला पसरून लागलेलं आहे. आपण याला झाकण ठेवून वाट बघूया. आता गाजरचा हलवा तर आपण, आता सीझन आहे तर मला माहीत नाही कोणकोणत्या लोकांना ते खाऊ शकतात, पण जे लोक ज्यांना गोड खाण्यासाठी बंदी नाही आहे, मनसोक्त गाजरच्या हलव्याची तुम्ही म्हणजे मनसोक्त त्याचं तुम्ही खाऊन तृप्त होऊ शकता. कारण हा वर्षातून एकदाच हे गाजर येतात आणि या सीझनमध्ये थंडीमध्ये हे गाजर येत असतात. आता झाकण ठेवून सिमवर आपण ठेवलेले आहे, कारण फास्ट आपल्याला करायचं नाही आहे. सिमवरच याला वाफवून घ्यायचे आहेत. छानपैकी हे जे गाजर आहेत हे वाफवून झालेले आहे. बघा मस्त वाफ आलेली आहे आणि मस्त सर्व गाजर असे सॉफ्ट झालेले आहे. आता काय करायचं आहे, परत एकदा मी थोडंसं झाकण ठेवलं होतं आणि छान पुन्हा एकदा वाफवून घेतलेलं आहे. असे 2 वेळेस आपण सिमवर हे पूर्ण गाजर जे आहे हे व्यवस्थित प्रकारे वाफवून घेतलेले आहे. आता आपण काय करायचं आहे, जे बारीक आपण विलायचीची जी पूड होती, विलायची आणि साखरची पूड बनवलेली होती, ती आपण इथे मिक्स करून घेऊया. आणि आपण साखर देखील इकडे मिक्स करून याच्यामध्ये आपण टाकू शकतो. सेम टायमिंगला आपण साखर देखील टाकू शकतो. आता ही विलायचीचा जो अरोमा आहे ना हा मस्त एकदम भन्नाट येतो छानपैकी. आणि विलायची जी आहे ना त्याची पूड देखील मस्तपैकी अशी तयार झालेली आहे. तर विलायची पूड केल्यामुळं कसं गाजरला मस्त असं घमघमाट आलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण जी साखर आहे ही पूर्ण साखर व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घेऊया. आता आपण काय करायचं आहे की याच्यामध्ये सिमवर आपण हे गाजर तयार करायचे नाही. तर काय करायचं, सिमवर नाही फास्ट गॅस ठेवायचा आहे. कारण साखर आहे, साखरेचं पाणी आणि गाजरमध्ये जे पाणी आहे हे पूर्ण पाणी सुटणार. जर सिम केलं तर खूप पातळ होऊ शकतं. म्हणून फास्टवर मी दुसऱ्या साईडला गाजर हे दुसऱ्या शेगडीवर ठेवलेले आहे. आणि इथे मी जो मावा आहे, जो खवा आहे, तो खवा इथे मी मिक्स करून घेत आहे. म्हणजे काय की आपण परतून घ्यायचं आहे. आणि परतल्यानंतर बाजूला जिथे आपण गॅसवर गाजर हे फास्टवर ठेवलेले आहे त्याच्यामध्ये हा सर्व खवा व्यवस्थित परतून झाल्यानंतर हा खवा देखील मिक्स करायचा आहे. बघा आपोआप हे जे खवा आहे ना हा पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे. ऑलरेडी तिकडून जिथून मी आणला होता तिकडे एकदम गरमच तो खवा तयार झालेला होता. आणि मला जास्त काही कसरत करावी लागली नाही, तोडावी लागली नाही, खवा चिरायची गरज पडली नाही. आणि ह्याच्यामध्ये आपण हा जो खवा आहे याच्यामध्ये मी 2 कप दूध टाकत आहे. आणि 2 कप दूध टाकल्यानंतर याच्यामध्ये हा जो खवा आहे हा देखील आपण टाकायचं आहे. आणि जे ड्रायफ्रूट्स होते ते ड्रायफ्रूट्स देखील आपण 3/4 आपण असे जेवढे आहे थोडेसे एखादा चमचाभर आपण ड्रायफ्रूट्स ठेवूया. बाकीचे सर्व ड्रायफ्रूट्स आपण या गाजरच्या हलव्यामध्ये टाकायचे आहे. आणि मस्त घमघमाट असा गोड असा स्वीटपणे सुंदर असा छान असा घमघमाट सुवास इकडे पूर्ण दरवळायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे घरात समजून येतं की काहीतरी वेगळी पद्धतीने काहीतरी बनवायची तयारी चाललेली आहे. जो तो येतोय तो विचारतो काय चाललंय तसं. तर अशा प्रकारे गाजरचा जो हलवा आहे हा मस्तपैकी शिजायला सुरुवात झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये खवा आहे तो देखील ॲड करायचा आहे. आणि सर्व ड्रायफ्रूट्स जे आहेत ते देखील ॲड करूया. बघा मस्त हा शिजत आहे. आता मस्त त्याच्यामध्ये पूर्ण पाणी सुटून तयार झालेले आहे, पाणी सुटलेले आहे. आणि हा पूर्ण गॅस आपण फास्ट करायचा आहे. बिलकुल सिमवर याला
म्हणजे शिजू द्यायचं नाही, कारण गाजर ऑलरेडी शिजलेले आहेत. तर हा व्यवस्थित फास्ट गॅसवर आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे. सर्व ड्रायफ्रूट्स एकत्र करूया आणि मस्तपैकी बघा फास्ट केल्यामुळं भरभर हे जे पाणी आहे हे ड्राय व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि ज्यावेळेस दूध वगैरे टाकतो ना, तर त्यावेळेस बरोबर सगळा रंग जो आहे ना तो आपोआपच बदलून जातो गाजराचा. नाहीतर इतर वेळेस तर ते काय होत होतं की लाल बुंद असं मस्त गुलाबीसर दिसत होते, पण जसं दूध टाकलं तसा गाजरचा रंगच बदलून गेलेला आहे. पण चित्रामध्ये दिसतंय तेवढं तेवढं लाईट नाही आहे, ते मस्त असं लालसरच आहे. व्हिडिओमध्ये थोडा त्याचा रंग कमी दिसतोय. पण अशा प्रकारे आपण जे खवा होता तो खवा देखील व्यवस्थित प्रकारे आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. फास्ट गॅस ठेवा आणि त्याच्यावर तुम्ही झाकण ठेवा, पण गॅस फास्ट ठेवायचा आहे. म्हणजे झाकण का ठेवायचं की ते असं तडतड असं उडायला नाही पाहिजे म्हणून, किंवा तुम्ही गॅस फास्ट सारखं त्याला मिक्स करत राहा म्हणजे ते जळणार नाही. आणि अशा प्रकारे आणि हो, जर अजूनपर्यंत तुम्ही एलिझाज कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी ते लाईक देखील करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ. आणि अशा प्रकारे आपला हा गाजरचा हलवा तयार झालेला आहे. आय होप ही साधी आणि सोपी रेसिपी तुम्हाला आवडली असेल. आणि जर तुम्हाला आवडली असेल तर घरामध्ये नक्कीच ट्राय करा. सिंपल आहे. साखरेचं प्रमाण हे योग्य आहे. तुम्ही 1 किलो घेतलं तर त्याच्या प्रत्येकाचं प्रमाण अर्धं करा. त्याचप्रमाणे अशी छानपैकी गाजरच्या हलव्यावर आपण ताव मारू शकतो. तर असेच लहान लहान व्हिडिओ घेऊन मी एलिझा तुम्हाला पुन्हा भेटायला येईल. म्हणजेच पुढच्या वर्षी 2024मध्ये मी तुम्हाला भेटायला येईल. तोपर्यंत जिथे आहे तिथे सुखी राहा, खुश राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घेत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. बाय बाय. सी यू. टेक केअर. मे गॉड ब्लेस यू ऑल डिअर फ्रेंड्स.